राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या असलेल्या जिल्हा म्हणून आज चंद्रपूरची ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्पामुळे ओळख आहे. वर्ष 2023मध्ये ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्पात ठाकूर बंधूंनी ऑनलाईन तिकीट विक्रीच्या नावाने ताडोबा प्रशासनाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली होती. मात्र आता पुन्हा काही पर्यटकांची जंगल सफारीच्या नावाने फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे राहणारे 54 वर्षीय मनीष बावस्कर यांनी जून 2023ला बावस्कर कुटुंब व नातेवाईक असे एकूण 18 जणांसाठी ताडोबा सफारी केयूज कडूकर या इसमाकडून बुक केली होती. यासाठी 25 मार्च या महिन्यात केयूज कडूकर यांच्या फोनपेवर बावस्कर यांनी तब्बल 25,500 रुपये, 27 मार्चला 3,000 रुपये व 14 एप्रिलला 10,400 रुपये असे एकूण 38,900 रुपये पाठवले होते. मात्र त्यानंतर काही अपरिहार्य कारणामुळे बावस्कर हे ताडोबा सफारीसाठी येऊ शकले नाही. बावस्कर यांनी पुन्हा ताडोबा सफारीसाठी कडूकर यांच्यासोबत संपर्क साधला. आधीचे पैसे कडूकर यांचे जमा होते. त्यानंतर बावस्कर यांनी नोव्हेंबर 2023ला 5,000 फोनपेद्वारे कडूकर यांना पाठवीत 27 जानेवारी 2024ची ताडोबा बुकिंग कन्फर्म केली. 27 जानेवारीला बावस्कर कुटुंब सफारीसाठी ताडोबा येथील मोर्ली गेटजवळ आले असता त्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बुकिंगचे तिकीट दाखवले. मात्र ते तिकीट बोगस असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. आपली फसवणूक झाली अशी लक्षात आल्यावर बावस्कर यांनी तात्काळ दुर्गाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. तक्रार दाखल होताच पोलीस तपासात कडूकर यांनी 6 जानेवारीला मुंबई येथील 58 वर्षीय राकेश वाजपेयी यांनीसुद्धा अशाच प्रकारे फसवणूक केली होती अशी तपासात उघड झाले. फिर्यादी बावस्कर वाजपेयी यांनी कडूकर यांच्या बुकिंगच्या नावाखाली तब्बल 66,400 रुपयाची फसवणूक केली. पोलिसांनी आरोपी कडू यांच्यावर 420, 66 व माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वये गुन्हा दाखल केला. याबाबत वन विभाग सध्या काही बोलायला तयार नाही. सदरची कारवाई दुर्गावर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाडिवे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश मोहतुरे, पोलीस कर्मचारी खुशाल खेडेकर, योगेश शार्दूल, योगराज काळसर्पे, प्रमोद डोंगरे, मनोहर जाधव यांनी केली.